समर्थ जोरदार दंडक सरकार पाहायला मिळते. आता मात्र सुकृपा फायटर्स करून पियुष यांना मात्र संधी असेल आणि ते ओव्हरमध्ये फक्त 6 चेंडू टाकले. नो आहे एकदम फक्त मोजून 6 चेंडू टाकले तर स्वतः बंधू साई देवडे यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक असेल पियुष देवडे यांना. पियुष देवडे नावाचं गोलंदाज इथं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला मागच्या सामन्यामध्ये. आणि हा मात्र हरला कमावले म्हणता येईल. पियुषने आपल्या गोलंदाजीवरती आपल्या संघाला नक्कीच फायनल पर्यंत पोहोचवलेले आहे. पियुष यांच्यावर दबाव असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला, थोडंसं दबाव. आणि हा मात्र अतिशय सुंदर अजय कळलेलं नाही. पियुष यांना पुन्हा एकदा संधी, एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात. पुन्हा बंधू साहिल नेवाळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल पियुष नेवाळे यांच्यासाठी. बघूया ते आहे तरी बाबतीत जिंकतात काय. पियुष यांना पुन्हा संधी, पियुष यांचा पुढचा चेंडू सामना करतील अजय. पियुष यांचा पुढचा चेंडू पियुष यांची पहिल्या चेंडू थोड्या वेळानंतर पुन्हा वापसी म्हणता येईल. हे मात्र आपल्या संघाचा विजय घोषित करू शकतात पियुष यांची गोलंदाजी. अंडरआर्म क्रिकेट मध्ये डॉट बॉलला महत्व आहे. पियुष यांनी मागचा 2 डॉट बॉल केलेले आहेत. पाहूया तिसरा बॉल आणि 3 डॉट बॉल नंतर अतिशय सुंदर गोलंदाजी पियुष यांच्याकडनं. धावसंख्या रोखण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. ही गोलंदाजी माताना म्हणता येईल. पियुष जर पहिला गोल मारा केला असता तर ते नक्कीच 500 रुपयाचे बक्षीसचे विजेतेचे मानकरी असते. जिंकताय त्यांना पुन्हा एकदा संधी आहे. तर त्यांनी अजून 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतले. 500 रुपये ट्रॉफी घेऊन या. बाबू ए वैभव दा जा ट्रॉफी घेऊन. विनंती आहे सर, आपण सर्व खेळाडू आहात. एक खेळाडू नात्याने आपले कर्तव्य आहे. नक्की धुळला उडवू नका. धुळला उडवल्यामुळे मैदानामध्ये एक अंधुकचं वातावरण निर्माण होत आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जल्लोष करायचं बंदोबस्त शांततेने. कडे आपल्याला नक्कीच दाबा पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 9 या धावसंख्येवर समर्थकांना विनंती असेल त्यांना नातेसंघांनी पुन्हा आपला सर्वांचा लाडका गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बक्षीस जिंकण्याची संधी. जर पुन्हा नो बॉल न वाटता मारा केला आता पियुषने पुन्हा मोजून 6 बॉल टाकले तर पुन्हा 1000 रुपयाचं पारितोषिक स्वतः बंधू साहिल नेवाळे यांच्याकडून. बक्षीस जिंकू शकतील. लगातार 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पियुष यांना. आता मात्र विजय नोंदवला शिवकृपा या फायटरच्या संघाने. पियुषांचा पुढचा कोणतेही राव नाही. येता पुढचा चेंडू डॉट बॉल. धावसंख्या होते 12. पियुष मात्र 1 धाव. पियुष आणि शेवटच्या 2 चेंडू मध्ये तर
विकेट घेतला तर त्यांना पुन्हा 500 रुपयाचे पारितोषिक बंधू साहिल रेवाळे यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू बीज यांना पुन्हा सुंदर पुन्हा निर्धाव टाकतायत. चेंडू बीज त्यांचा आता मात्र गोल काढले. आउट झाला. हे नाही आउट नाही. आउट नाही पाहायला लागलाय. विचार मागा संजय मी हाय तो हाय. दोन्ही पंचामध्ये समजला थोडासा याच्या पायाला लागला गेला बॉल. हे नाही संजय नाही. संजय नाही. जोरदार अपील होती. आता मॅच जिंकली म्हणून. मस्त